तर विहान आज घरीच थांबलेला आहे आणि आज आम्ही चाललोय वैभवच्या हॉस्पिटलला, ते पण खूप दिवसांनी. म्हटलं आज जाऊ आणि उद्या संडे आहे ना, तर उद्या मस्त ना घाट आपलं त्र्यंबकचं घाट आहे ना, तिथे जाऊ. मस्त रानभाज्या वगैरे मिळतीलच ना, ते तुमच्यासोबत मी शेअर करेल. आणि कोणत्या रानभाज्या येणार ते मला बघायचं आहे. आणि क्रॅब वगैरे धबधबे असं बघायला मिळेल. पण ते पाऊस आला ना, मला एकदम भारी व्ह्यू दाखवते बघा. असं पाणी जातं ना, तुम्हाला दाखवते. शेवग्याच्या झाड बघू शकता. एकदम खालीच पाणी आहे, ताजी एकदम कवळे बिन ऑर्गॅनिक बिना खताचे झाडं लावलेले. तुला तर तोडून घे पटापट. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि इथे आहे कियार इकडे बघ, इकडे बघ ना. कियार त्या ऍप मध्ये गुंग आहे आणि खेळते. तर विहान आज घरीच थांबलेला आहे आणि आज आम्ही चाललोय वैभवच्या हॉस्पिटलला, ते पण खूप दिवसांनी. म्हटलं आज जाऊ आणि उद्या संडे आहे ना, तर उद्या मस्त ना घाट आपलं त्र्यंबकचं घाट आहे ना, तिथे जाऊ. मस्त रानभाज्या वगैरे मिळतीलच ना, ते तुमच्यासोबत मी शेअर करेल. आणि कोणत्या रानभाज्या येणार ते मला बघायचं आहे. आणि क्रॅब वगैरे धबधबे असं बघायला मिळेल. पण विहान आला नाही, कारण माझ्या वैभवचे मोठे भाऊ आहे ना, त्यांची मुलं आलेले, तर त्यांच्यासोबत खेळायला त्याला खूप आवडतं. तर तो म्हणे मी नाही, तुम्ही जा, पुढच्या वेळेस येईल. मग त्याला ठेवून आलो. आणि आज आम्ही मुक्काम राहणार आहे वैभवच्या हॉस्पिटलला. डब्बा घेतलेला आहे, सगळं साहित्य घेतलं, पांघरायचं घेतलंय, मागे बघू शकता सगळं साहित्य, पाणी वगैरे सगळं घेतलं. आणि आजचा तर वेगळा ब्लॉग असणार आहे. तिथलं हॉस्पिटलचं मागचं जे डोंगर आहे ना, तिथला धबधबा वाहतो का नाही ते दाखवेल मी तुम्हाला वरती जाऊन गच्चीवर. त्याच्यानंतर संध्याकाळी मस्त जेवण, बिर्याणी वगैरे खूप आवडते मला, इतकी पाहिजे तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता निघालोय, मी आवरलेला आहे. तर चला बोलते आता जाताना. एका महिन्यात किती फरक पडला ना. आज तर ठेवलं नाही म्हणून नाही तर एकदम भारी ठेवलं. मला आता ना अर्ध्या आपल्याला असंच तुझं वातावरण पाहिजे लागलं. असंच वातावरण पाऊस नाही आहे. Sounds of Maharashtra Season 2 Malika Music Special. नमस्कार, मी समीर सप्तिस्कर. चॅनल विचारली कोणाकडनं गाऊन घे, तर मी डायरेक्ट बॉम्ब फोडला की श्रेया घोषाल. आणि मी श्रेया घोषाल, तिला एक गोष्ट कळली की तिने कंपोजिशन ऐकलं. ती बोलली की समीर हे कंपोजिशन आहे ना असं वन गो मध्ये. ती बोलली की ना ते आपण तसंच गायला पाहिजे. आणि पहिलाच टेक इतका सुंदर होता की तोच अजूनपर्यंत वाजतो. असे अनेक किस्से ऐका संगीतकार समीर सप्तिस्कर यांच्याकडून इन साउंड्स ऑफ महाराष्ट्र सीझन 2 मालिका म्युझिक स्पेशल, फक्त 90.3 मिर्चीवर. साउंड्स ऑफ महाराष्ट्र सीझन 2 मालिका म्युझिक स्पेशल. इथे वैभवच्या हॉस्पिटलला आलेलो आहे आणि ती कियारा खेळते. काय खेळते? पाणी पाणी. मस्त वातावरण आहे. तर मस्त वातावरण आहे. आणि त्या साईडला डोंगर ना, तिथं मस्त धबधबे पण वाहत आहे. थोडस फिरतो आणि मग जातो. इकडे तुम्हाला धबधबे दाखवतो, इथून दिसतो एक डोंगरावर. तर मस्त वातावरण आहे, छान वाटतं एकदम. कियारा डोंगर आहे आणि गच्चीवरून जास्त धबधबे दिसतात. पण इथे बघू, एक इथला दिसत असेल या साईडला. इथे वरतून जास्त दिसतील ना वॉटरफॉल. नाही दिसत, इथून नाही दिसत का. बदाम येतो, बदाम.
हा बदामाचं झाड आहे. बदाम बदाम. चल किती झाडं वाढले ना. काय काय हे बघ फुल बघ. इथे पण लावली का हळद. ही काळी हळद म्हणता याला ती आहे. त्याचं झाड आहे काळी हळदचं बघू शकता इथे. आणि दुसरी ओरिजिनल दुसरी हळद. ओली होती ना पॅन माझी म्हणून अशी धरली. तुझी हाफ आहे. माझी छोटी पॅन आहे. पाऊस आला ना. कशा पाऊस इथे आता संध्याकाळ झाली आणि दुपारी ना झोप लागली होती एकदम ह्याच्याने पावसाने. आता जेवायला चाललोय. काय खायचं तुला. ओके ओके आणि आता चिकन राईस. तर आता मागवलेलं आहे जेवायला चिकन चिली फ्राईड राईस आणि सूप मागवलेलं आहे. घे ही बरं. तर आता उठले. कालचाच ब्लॉग करते. तर आत्ता इथे उठलो. आता 9 वाजले. इकडे आलं का एकदम आरामशीर उठायचं आणि मस्त म्हटलं चला गच्चीवर जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवते. पाणी किती काळं होऊन आलंय बघू शकता. तर हा वरचा वैभवच्या हॉस्पिटलवरचा व्ह्यू आहे. मला एकदम भारी व्ह्यू दाखवते बघा. किती छान पूर्ण डोंगर दिसत आहे मागे. मस्त छान वाटतं वैभवच्या हॉस्पिटलला. माईक नाही लावला म्हणून आवाज थोडा हेल हवेत. भारी वाटते ना. जवळ दाखवते. खालचा एरिया आहे इकडचा ह्या साईडचा. डोंगर आहे मागे. एकदम फ्रेश वाटते इकडे आले की. पक्ष्यांचा आवाज, झाडं, इतकी झाडं आहेत. आता थोड्या वेळ खाली जाऊन मस्त ना याची पानं तोडायची मला. शेवग्याची पानं पराठे करण्यासाठी. विहान आम्हाला खूप आवडतं त्याची पराठे. तर ते तुम्हाला रेसिपी दाखवेल असं. तर ते आता तोडून आणू. नेहमी इथून तोडून आणते. ऑर्गॅनिक बिना खताचे खूप भारी असतात. चला आता आपण त्या साईडला जाऊन बघू. इथे सगळे सोलर बसवलेले. सोलरवरच लाईट्स वगैरे सगळे असतात. इकडे कियाला इकडे जाऊन बघू आपण.
हळूच. इथे कॅज्युअलिटी वगैरे असं आहे. बघू शकता इथला व्ह्यू पण मागचा किती सुंदर आहे. चला त्या साईडला पण तसंच आहे. किती सुंदर आहे. दोघडला का असंच असेल. तर इथे त्यांच्या मीटिंग्स वगैरे होतात या ठिकाणी. चला इथे हॉस्पिटलची एक्स्ट्राची बेड. आता अशी बेड आलेली आहे. बघू शकता हे वरती होतं. कियारा आणि फॅन आले एवढे बघू शकता. भरपूर फॅन. चावी याची असेल. याला ना दाखव. तर इथे सुद्धा बाथरूम टॉयलेट वगैरे आहे. चला बघू शकता इथे शेवग्याचं झाड आहे. नको कियारा उठतं पाणी. इकडचे झाड बघू शकता. इथे केळीचं झाड आहे. ते भरपूर केळी येतात मस्त. चला इथे जांभळाचं झाड आहे. इथे ना हा पेरू आहे ना इथे. तर हा लाल पेरू आहे जो मध्ये लाल निघतो. काय पाणी काय झाड. चला मला ते तोडायचे. चल शेवग्याची पानं. हळूच आहे. हा इथे चेरीचं ते झाड आहे. कोणती चेरी म्हणतात त्याला. त्याला फुलं फळं पण आले भरपूर. बघू शकता फळं आहे भरपूर त्याला. असं वातावरण आहे म्हणून आम्हाला खूप खूप आवडतं विवोच्या हॉस्पिटलला. आणि तसंच आम्हाला फिरता येतं. आणि इथे बघू शकता गवती चहा इतका आहे मध्ये. खूप आहे गवती चहा वगैरे. म्हणजे इतकी वेगवेगळे वनस्पती वगैरे असे लावलेली झाडं. आणि तुम्हाला दाखवते मी. असं पाणी जातं ना. तुम्हाला दाखवते शेवग्याच्या झाड बघू शकता. एकदम खालीच पाणी आहे. ताजी ताजी एकदम कवळे बिन ऑर्गॅनिक बिना खताचे झाडं लावलेली. तुला तर तोडून घे पटापट.
फुलं पण तोडली आणि ते गावठी गुलाबी बघू शकता. इतकं छान वास येतो याचा. वाव, ते बघू शकता किती सुंदर आहे. मधमाशी सुद्धा त्याच्यात. तर सिस्टर पण तोडायला आलेले आहे. तर आता माझी तोडून झालेली आहे. या ठिकाणी पण आहे, बघू आता अजून इथले पण. तर इतकी पानं तोडले आणि त्या सिस्टर पण होत्या. इतकी भारी फुलांचा वास. आणि इथे गणपतीचं मंदिर आहे मस्तपैकी. इथे पण असे फुलांचे झाड आहेत बघू शकता. पेरूचं मस्त, लिंबाचं झाड आहे. तर इथे बघू शकता मस्त पानं तोडले भरपूर. चला आता ठेवून देते ना आवडते. स्वतःच्या रूममध्ये खूप छान व्ह्यू दिसतो बाहेरचा. बघू शकता मला दाखवते. पक्षी वगैरे मस्त दिसतात. मागचा डोंगर सुद्धा दिसतो ह्या रूममध्ये जिथे आम्ही राहतो तिथे. चला आता पुढचं पण आवरायचं आहे. पुढचा ब्लॉग पण करायचा आहे मला रानभाज्यांचा. नक्की बघा पुढचा ब्लॉग. कोणत्या कोणत्या रानभाज्या आपल्याला मिळतात दिसतात त्यासुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेल. आणि इथेच व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. साधा सिंपल ब्लॉग होता वैभवच्या हॉस्पिटलवरचा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.